मार्च 2026 मधील आपण दिवस आणि संकल्पना यावरचे प्रश्न तसेच मी काही एक्स्ट्रा बूस्ट क्वेश्चन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जर तुमचा स्कोर 28च्या वर आला तर तुमची तयारी चांगली आहे, जर 25च्या वर तुमचा स्कोर आला तर तुमची तयारी बरी आहे आणि जर 25च्या खाली असेल तर तुम्हाला अभ्यासाची खूप गरज आहे असं तुम्ही समजून जा. आणि आपण या टेस्टला चालू करूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, जनऔषधी दिवस 2026 बाबत खालील विधानांचा विचार करा. तो 5 मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि त्याची संकल्पना जनऔषधी स्वस्तही विश्वासार्थही आरोग्याची गोष्ट बचती सोबत अशी होती का? तुम्हाला मी 4 ते 5 सेकंद देणार आहे उत्तर निवडण्यासाठी. तुम्ही तुमच्या मनातल्या मनात उत्तर निवडायचं आहे आणि मी उत्तर सांगितल्यानंतर तुमचं आन्सर बरोबर होतं की चुकीचं हे तुम्हाला स्कोरिंग द्यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती येतोय 30 पैकी तो तुम्ही कमेंट करायचा आहे. तर याचा आन्सर आहे फक्त 2. तो 7 मार्च रोजी साजरा केला जातो. जो जनऔषधी दिवस आहे तो 7 मार्च रोजी साजरा केला जातो आणि त्याची थीम ही बरोबर आहे, त्यामुळे उत्तर आहे फक्त 2. तो साजरा केला जातो 7 मार्च रोजी. लक्षात ठेवा, जनऔषधी. जर आपण सगळ्यांना सोबत घेऊन गेलो जनऔषधी घ्यायला 7-7 सोबत म्हणजे काय 7-7 गेलो तर आपल्याला सगळ्यांना काय भेटेल? जनऔषधी भेटेल. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही मेमरी ट्रिक्सनी तुम्ही सगळे दिवस लक्षात ठेवा, ज्याने की तुम्हाला कधीही विचारलं हा दिवस कोणत्या दिवशी येतो, जनऔषधी दिवस कधी साजरा केला जातो, तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की 7-7 जायचं होतं आपल्याला जनऔषधी घ्यायला, म्हणून 7 तारखेला तो काय केला जातो? साजरा केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, CISS चा स्थापना दिवस कोणता आहे? 10 मार्च, 1 मार्च, 5 मार्च, 15 मार्च. आणि याचा आन्सर आहे 10 मार्च. तुम्ही आन्सर निवडलेलं होतं ना मनातल्या मनात? ठीक आहे. तर याचा आन्सर आहे 10 मार्च रोजी CIS स्थापना दिवस असतो. CISS चा अर्थ काय होतो? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ऑफ इंडिया, CISF. कधी साजरी केली जाते? 10 मार्च. लक्षात ठेव. पुढचा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नद्यांसाठीच्या कृती दिनाची संकल्पना म्हणजेच थीम 2026 ची काय होती? नद्यांचे रक्षण करा, लोकांचे रक्षण करा, नद्या आणि हवामान कृती, स्वच्छ नद्या, निरोगी समाज, जलस्रोतांचे संवर्धन, शाश्वत भविष्य. आन्सर आहे ए, प्रोटेक्ट रिव्हर, प्रोटेक्ट पीपल. नद्यांचं रक्षण करा, लोकांचं रक्षण करा. जर तुम्ही नद्यांचं रक्षण केलं तरच लोकांचं रक्षण होणार आहे ना. आता नद्यांमध्ये इतकं प्रदूषण आहे आणि त्याच्यामुळे इतके रोग होत आहेत लोकांना, त्याच्यामुळे लोकांचं रक्षण होत आहे का? नाही. जर तुम्ही नद्यांचंच रक्षण करत नाहीये तर लोकांचं रक्षण कसं होईल? बरोबर, असं तुम्ही लक्षात ठेवा. खालील विधानांचा विचार करा. काय विधान आहेत? 1. आंतरराष्ट्रीय वने दिवस 21 मार्च रोजी साजरा केला जातो आणि त्याची संकल्पना वने आणि अर्थव्यवस्था, फॉरेस्ट आणि इकॉनॉमिक्स अशी होती. याचं उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही बरोबर. तर आंतरराष्ट्रीय वन दिवस हा 21 तारखेला साजरा केला जातो आणि त्याची संकल्पना हीच आहे की फॉरेस्ट आणि इकॉनॉमीज, की वन कसे अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत. वनांवर खूप सारे जे लोक आहेत त्यांचं पोट अवलंबून आहे, बरोबर, त्यांची इकॉनॉमी त्याच्यावरच अवलंबून आहे. मग कशा प्रकारे अवलंबून आहे ती ही संकल्पना आहे. आणि 21 मार्च, मग आता 21 मार्चला वन दिवस साजरा केला जातो, कसा आपण लक्षात ठेवू शकतो? तर 21 फेब्रुवारीला बघा मदर टंग डे साजरा केला जात होता, बरोबर, मातृभाषा दिन, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जात होता. तर आपण फेब्रुवारीमध्ये काय केलं होतं, कसं लक्षात ठेवलं होतं की 21, आपण 21ला हिंदीमध्ये काय म्हणतो? 21. मग आपण 21 दिलं होतं आपल्या मातृभाषेला आणि मग पुढच्या महिन्यात जायचं आणि 21 कशाला द्यायचा? फॉरेस्टला, वनांना, बरोबर, निसर्गाला. 21 वनांना द्यायचा. मग फेब्रुवारीमध्ये आपण 21 कोणाला देतोय? मातृभाषेला देतोय आणि मार्च मध्ये कोणाला देतोय? वनांना देतोय 21. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे प्रश्न 5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने वन क्षेत्रात पहिले स्थान असणारे राज्य कोणते? मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा. याचा आन्सर आहे मध्य प्रदेश, ए. क्षेत्रफळाच्या दृष्टीने वन क्षेत्रात पहिलं, फर्स्ट नंबरला येतं मध्य प्रदेश, त्याच्यानंतर सेकंड नंबरला येतं अरुणाचल प्रदेश, थर्ड नंबरला येतं
छत्तीसगड. ठीक आहे. आणि इथं बघा मी सांगितलेलं आहे की 43व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 मध्ये काय केलं होतं, त्या सूचीमध्ये हे फॉरेस्ट वगैरे काय केलं होतं, ऍड केलेलं होतं. मग मध्य प्रदेश फर्स्ट नंबरला येते, सेकंड नंबरला अरुणाचल प्रदेश आणि 3 नंबरला छत्तीसगड. तुम्ही आन्सर बरोबर दिले का चुकीचं, तुम्ही स्कोरिंग करत आहात ना. 6वा प्रश्न, जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो व त्याची संकल्पना काय आहे. वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो हे जरी तुम्हाला कळालं तरी तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आन्सर आहे 3 मार्च औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य, वारसा, उपजीविकेचे जतन करणे. आता 3 मार्च आणि वन्यजीव दिवस हे कसं तुम्ही लक्षात ठेवणार, तर त्याच्या संकल्पनेवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, औषधी वनस्पती म्हणजे मेडिसिनल प्लांट आणि सुगंधी वनस्पती ह्या दोन्हींना महत्व दिलेलं आहे. बरोबर. ॲरोमॅटिक, सुगंधीला आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक वनस्पती. आणि त्यांच्यापासून आपल्याला काय भेटतंय, आरोग्य भेटतंय, वारसा भेटतोय आणि एक उपजीविकेचं साधन सुद्धा भेटतंय. या 3 गोष्टी भेटतायत. बरोबर. आणि आपण ते साजरा सुद्धा कधी करतोय, 3 मार्चला करतोय. बरोबर. 3 मार्च 3 गोष्टी लक्षात तुम्हाला राहण्यासाठी काय होईल, लिंक होईल. पुढचा प्रश्न, जागतिक सी ग्रास समुद्री गवत दिवस कधी पाळला जातो. सध्या समुद्री गवत खूप महत्वाचा विषय आहे आणि समुद्रामध्ये जे पोल्युशन होते त्याच्यामुळं याच्यावर काय झालेलं आहे, धोका आहे याच्या स्पीसीजला सुद्धा. त्याच्यामुळं जागतिक समुद्री गवत दिवस साजरा केला जातो. तर तो कधी केला जातो. आन्सर आहे 1 मार्च. 1 मार्चला जागतिक समुद्री गवत दिवस हा साजरा केला जातो. जी समुद्री गाय असते तिच्यासाठी हे समुद्री गवत खूप महत्वाचं असतं. 1 मार्च लक्षात ठेवा. फर्स्टच महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथं 1 आणि असं गवत 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 तुम्ही असं जरी इमॅजिन केलं, नंबर 1 है ना, असं काहीतरी पिक्चर वगैरे लक्षात ठेवलं तर 1 मार्च समुद्री गवत दिवस तुम्हाला रिलेट होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, जन औषधी दिवस कधी पाळला जातो आणि त्याची संकल्पना काय होती. आता हे तुम्हाला आलं पाहिजे. बरोबर. हा क्वेश्चन झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचा मार्क भेटलेला आहे. सांगा काय आहे आन्सर. 7 मार्च जन औषधी स्वस्तही आणि विश्वासार्थही. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा केला जातो. आन्सर निवडला का तुम्ही. 10 मार्च. कधी साजरा केला जातो. 10 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस. 10. ठीक आहे. महिलांना 10 हात असल्यामुळे त्या काम करतात. बरोबर. सगळीकडे त्या मल्टीटास्किंग आहेत, सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. असं एक महिला इमॅजिन करा, तिला 10 हात आहेत असं इमॅजिन करा आणि एका हाताने ती काय देते, न्याय देते. 10 हात असणारी स्त्री. बरोबर. मग आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस, 10 हातांची स्त्री न्याय देते असं तुम्ही जर इमॅजिन केलं तर तुम्हाला लिंक होऊन जाईल. परीक्षेमध्ये जर असा क्वेश्चन आला तर तुम्हाला लगेच क्लिक होतं की हा 10 मार्च 10 हात असं काहीतरी सांगितलेलं होतं मॅडमनी. बरोबर. पुढचा क्वेश्चन, जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो आणि त्याची संकल्पना काय आहे. सांगा. 15 मार्च. बरोबर. 15 मार्चला काय केला जातो, जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. आता 15 मार्चचे तर 2 ऑप्शन आहेत, पण मग कोणता थीम होती या जागतिक ग्राहक दिनाची याच्यावरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. सुरक्षित उत्पादन आणि आत्मविश्वासू ग्राहक ही काय होती, या वर्षीची 2026 ची थीम होती. जर उत्पादन सुरक्षित असेल, जर तुमचं प्रोडक्ट सेफ असेल तर जो ग्राहक आहे तो आत्मविश्वासाने, कॉन्फिडन्सने काय करणार आहे, तुमचं प्रोडक्ट घेणार आहे, तुमचं उत्पादन घेणार आहे. जे मोठे मोठे ब्रँड असतात ते काय करतात, पहिल्यांदा ट्रस्ट काय करतात, निर्माण करतात पब्लिकमध्ये. बरोबर. आणि एकदा ट्रस्ट निर्माण झाला की मग ग्राहक आपोआप काय करतात, त्यांचे प्रोडक्ट घेतात. ठीक आहे. मग ट्रस्ट खूप महत्वाचा आहे उत्पादनामध्ये आणि ग्राहकामध्ये. पुढचा क्वेश्चन, 10 पैकी आतापर्यंत किती पडले बघा. जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो. चिमणी चिमणी कधी साजरा केला जातो.
20 मार्च, बरोबर. 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो आणि त्याच दिवशी आनंद दिवस, हॅपीनेस, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल आनंद दिवस आणि ओरल हेल्थ डे, तोंडाचे जे आरोग्य आहे त्याच्याविषयीची जागरूकता निर्माण करायची आहे, वर्ल्ड ओरल हेल्थ डे, तो सुद्धा 20 मार्चलाच काय केला जातो, साजरा केला जातो. मग आता हे 3 दिवस, जागतिक आनंद दिवस, ओरल हेल्थ जो दिवस आहे, तोंडाचे आरोग्य, जागतिक तोंडाचे आरोग्य दिवस हा दिवस आणि चिमणी दिवस, हे 3 दिवस एकाच दिवशी साजरे केले जातात. मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार, तर एक चिमणी आहे, बरोबर. ती काय करते, दातातील काय काढते, दातात काहीतरी अडकलेलं आहे, ते काढते आणि ते काढल्यानंतर त्या माणसाला खूप आनंद झाला, त्याच्यामुळे त्याची खूप दाढ दुखत होती, त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं होतं त्याच्यामुळं, आणि त्या चिमणीनं त्याच्या चोचीनं काढल्यामुळे त्याला खूप आनंद झाला, बरोबर, की त्याचं दाढेचं दुखणं थांबलं ना. मग चिमणी दिवस, ओरल हेल्थ डे दिवस आणि आनंद दिवस, हे 3 दिवस तुम्ही या गोष्टीवरून लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो आणि त्याची संकल्पना काय आहे. जागतिक जल दिन तर सगळ्यांना माहित पाहिजे, बरोबर. आता त्याची संकल्पना काय आहे हे महत्वाचं आहे. आन्सर चूज केलं का तुम्ही, निवडलं आन्सर. 22 मार्च, पाणी आणि लिंगभाव हे याचा आन्सर आहे. 22 मार्चला काय केला जातो, जागतिक जल दिवस साजरा केला जातो. आता बघा 22 मध्ये 2 सेम आहे ना, 2 इथं जर समजा 23 असतं तर 2 लहान 3 मोठं असं काहीतरी झालं असतं, पण काय आहे इथं 22 आहे, दोन्ही काय समान आहेत. पाणी आणि लिंगभाव, वॉटर आणि जेंडर, आपल्याला काय पाहिजे, इक्वेलिटी पाहिजे, बरोबर, जेंडर मध्ये, की स्त्री पुरुष समानता, बरोबर. मग हे 2 समान आहे, तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. किंवा मग जेंडर का बरं या थीम मध्ये आलं असेल, कारण की स्त्रियांना, खास करून काही स्त्रियांना खूप दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी चालत जावं लागतं, बरोबर. त्यांच्या हेल्थ वर सुद्धा मग त्याचा परिणाम होतो, किंवा टाइम खूप जातो, खूप कष्ट लागतात त्यांना. मग त्याच्यामुळे वॉटर आणि जेंडर अशी काही संकल्पना यावेळेसची त्यांनी साजरी केलेली आहे. पुढचा क्वेश्चन, शहीद दिवस आणि जागतिक क्षयरोग दिवस कधी साजरे केले जातात. 2 दिवस तुम्हाला विचारलेले आहेत, शहीद दिवस आणि क्षयरोग दिवस, टीबीचा दिवस. आन्सर निवडलं. आन्सर आहे 23 मार्च आणि 24 मार्च, ऑप्शन ए. 23 मार्चला शहीद दिवस आहे आणि क्षयरोग दिवस आहे तो 24 मार्चला आहे. आणि या वर्षीच्या क्षयरोग दिवसाची थीम काय होती, संकल्पना काय होती, तर येस वी कॅन एंड द टीबी. येस वी कॅन एंड द टीबी, इथे मी दिलेले आहे की आपण टीबीचा खात्मा करू शकतो, नष्ट करू शकतो. येस वी कॅन एंड द टीबी ही काय होती, या वर्षीची थीम होती. आता मी तुम्हाला एक्स्ट्रा बूस्ट क्वेश्चन देणार आहे. 13 क्वेश्चन पैकी तुमचं किती बरोबर आलं तो स्कोर तुम्ही काउंट करा आणि नेक्स्ट क्वेश्चन मधील स्कोर असा ऍड करून तुमचा स्कोर एकूण किती येतोय तो तुम्ही कमेंट करा. एक्स्ट्रा बूस्ट मधले तुमचे क्वेश्चन आहेत. तर पहिला प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणता कायदा कालबाह्य करून नवीन कायदा लागू केला. याचं उत्तर तुम्हाला दिसतच असेल, तरी पण हे जर उत्तर तुम्हाला खरोखर माहित असेल तरच तुम्ही याचा आन्सर काय करा, की तुम्हाला 1 मार्क द्या जर तुम्हाला आन्सर माहित असेल तर. बीज कायदा 1966 हा कायदा त्यांनी काय केला, कालबाह्य केला, ठीक आहे. आणि नवीन कायदा काय केलेला आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी. कोणता कालबाह्य केलेला आहे कायदा, बीज कायदा 1966, सीड ऍक्ट 1966. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रंगभूमी आणि सिनेमातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला मिळाला. आन्सर चूज केलं का. आन्सर आहे अमोल पालेकर. अमोल पालेकर हे एक अभिनेते, दिग्दर्शक आणि रंगकर्मी म्हणून भारतीय कला क्षेत्रात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. भारतीय रंगभूमी आणि सिनेमातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणी जिंकला, अमोल पालेकर. पुढचा क्वेश्चन, UPI व्यवहारादरम्यान वापरकर्त्यांचा मोबाईल नंबर खासगी ठेवण्यासाठी स्कॅपिया पे कोणते सुरक्षा वैशिष्ट्य वापरते. आणि उत्तर आहे प्रॉक्सी UPI ID. आता याचा अर्थ काय होतो, तर UPI व्यवहारादरम्यान आपण काय करतो, एका मोबाईल नंबरवरून दुसऱ्या मोबाईल नंबरवर पाठवतो. मग जर असा आपला मोबाईल नंबर जर प्रत्येकाला ज्याला ज्याला आपण पे करू त्याला जर कळाला तर अवघड होऊन जाईल, बरोबर.
मग एक जे काय आहे स्कॅपिया पे एक सुरक्षा वैशिष्ट्य वापरतं. मग ते सुरक्षा वैशिष्ट्याचं नाव विचारलेलं आहे, त्याचं नाव काय आहे प्रॉक्सी UPI ID. प्रॉक्सी UPI ID. नेक्स्ट क्वेश्चन आहे आदिवासी पाककला वारसा जपण्यासाठी अराकू ही पहिली आदिवासी बाजरी आधारित खाद्यपदार्थांची मेनू प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली? आदिवासी पाककला जपण्यासाठी त्याच्यामध्ये मेन कंटेंट काय आहे बाजरी आधारित खाद्यपदार्थ आहे आणि मग त्याची जी अराकू ही पहिली मेनू हा त्यांनी तयार केलाय. अराकू कोणत्या राज्याने तयार केलाय असं तुम्हाला विचारलेलं आहे. आन्सर आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे पुढे जागतिक महिला दिन 2026 ची थीम काय होती? महिला दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन 8 मार्च बरोबर. आणि काय विचारलेलं आहे मग या वर्षीची 2026 ची थीम काय होती? थीम आहे तुम्ही आन्सर चूज केलं का? ऑप्शन ए सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी अधिकार न्याय आणि कृती. फक्त मुलींना तुम्ही अधिकार देऊन उपयोग आहे का? तर न्याय पण पाहिजे आणि तुम्ही जे आम्हाला अधिकार द्याल त्याच्यावर तुम्ही कृती पण केली पाहिजे बरोबर. म्हणजे राईट सुद्धा पाहिजे जस्टिस सुद्धा पाहिजे आणि जे काही इनजस्टिस होत असेल त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेतली पाहिजे. म्हणजे जे काही न्याय आहे तो जर मिळत नसेल तर तो जलद देण्यासाठी कृती पण झाली पाहिजे बरोबर आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे बरोबर. मग मुलींसाठी अधिकार न्याय आणि कृती ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हीच काय आहे यावर्षीची थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पार्किन्सन्स आणि भ्रंशाच्या उपचारासाठी जगातील पहिल्या व्यावसायिक स्टेम सेल उपचार पद्धतीला कोणत्या देशाने मान्यता दिली? पार्किन्सन्स आणि स्मृतिभ्रंश म्हणजे काय मेमरी लॉस्ट होते त्याच्यामध्ये स्मृतिभ्रंश मेमरी लॉस्ट अल्झायमर सारखा डिसीज. मग त्या रोगासाठी स्टेम सेलचा उपचार करायला कोणत्या देशाने मान्यता दिली आणि हा पहिला देश ठरलेला आहे व्यावसायिक रूपाने स्टेम सेल उपचार पद्धतीला मान्यता देणारा. व्यावसायिक आणि पहिला हे महत्वाचं आहे. कोणता? आन्सर चूज केलं. याचा आन्सर आहे जापान. ठीक आहे. न्यूरो डिजनरेटिव्ह आजारांच्या उपचाराच्या उदयोन्मुख क्षेत्राशी संबंधित आहे हे. न्यूरो डिजनरेटिव्ह म्हणजे काय? न्यूरो म्हणजे काय न्यूरॉन्स जे आपल्या ब्रेन मध्ये असतात आणि डिजनरेटिव्ह म्हणजे काय तर ते काम करायचे बंद झाले डिजनरेट होत आहेत असे हे रोग आहेत पार्किन्सन्स आणि स्मृतिभ्रंश वगैरे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन वर्ल्ड बॉक्सिंग कप 2026 मध्ये 51 किलो श्रेणीत सुवर्ण पदक कोणी जिंकले? सांगा आन्सर काय आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. सफिना हुसेन ज्यांचे नाव टाइमच्या वुमेन ऑफ द इयर 2026 या यादीत आहे त्या कोणत्या ना नफा संस्थेच्या संस्थापक आहेत? सफिना हुसेन ज्यांचे नाव टाइमच्या वुमन ऑफ द इयर 2026 यादीत आहे त्या कोणत्या ना नफा संस्थेच्या संस्थापक आहेत? आन्सर काय आहे? एज्युकेट गर्ल्स. एज्युकेट गर्ल्स. वुमेन ऑफ द इयर 2026 ही जी टाइम काय करते एक यादी काढते त्या यादीमध्ये सफिना हुसेन यांचं नाव आहे आणि त्या कोणत्या संस्थेच्या संस्थापक आहेत? एज्युकेट गर्ल्स. दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे AI आधारित वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याचे आहे? जसं तुम्ही आन्सर बघताय महाराष्ट्र राज्याचं आहे हे पोर्टल दिव्यांग सहाय्यक पोर्टल. नेक्स्ट क्वेश्चन इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? आन्सर काय आहे? सिक्कीम. ऑर्किड फेस्टिवल. ऑर्किड्स माहित आहेत ना फुलं असतात फुलांचा हा फेस्टिवल कोणत्या राज्यात 2026 रोजी साजरा करण्यात आलेला आहे? तर सिक्कीम या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे. आधार प्रणालीत त्रुटी नोंदवण्यासाठी UIDAI ने कोणता उपक्रम सुरू केला? त्रुटी नोंदवायच्यात आपल्याला बरोबर म्हणजे काय कमी आहे ते सांगायचे आणि त्याच्यासाठी कोणता कार्यक्रम नोंदवण्यात आलेला आहे? उपक्रम बग बाउंटी कार्यक्रम. बग बाउंटी. बग म्हणजे काय जे बग तुम्हाला माहितच असेल जे टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड असतात कम्प्युटर्स मध्ये बग्स वगैरे असतात बरोबर. मग काही ज्या त्रुटी असतील त्या नोंदवण्यासाठी हा बग बाउंटी कार्यक्रम काय केलेला आहे? चालू केलेला आहे. धरणांच्या सुरक्षिततेसाठी कोणते AI सक्षम व्यासपीठ सुरू करण्यात आले?
धरणांच्या सुरक्षिततेसाठी, मॉनिटरिंग करण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, निगराणी करण्यासाठी. कोणतं? निगराणी आणि नेत्र असं तुम्ही लिंक करा. निगराणी करायची आपल्याला धरणांची. निगराणी कशाने करणार आहे आपण? नेत्रांनी, ह्या दोन चक्षु डोळ्यांनी करणार आहे. बरोबर. मग नेत्र आणि निगराणी. धरणांच्या सुरक्षिततेसाठी AI कोणतं आहे? नेत्रा AI. धरणांची निगराणी. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक ससून डॉकचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या देशातील कंपन्यांशी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU साईन केलेला आहे? उत्तर काय आहे? फिनलँड. आता बघा, ससून डॉक आणि फिनलँड असं काहीतरी, डॉक आणि फिनलँड लिंक करू शकता का तुम्ही? मासे असतात, बरोबर. डॉक मध्ये असं म्हणा तुम्ही, मासे आहेत आणि माशांना काय असतात? फिन्स असतात, बरोबर. माशांना काय असतात? फिन्स असतात. मग फिनलँड आणि ससून डॉक असं दोन काय होते? लिंक होते. वॉर्ड स्तरावर तरुणांच्या रोजगाराची क्षमता निश्चित करण्यासाठी भारताचे पहिले AI सक्षम घरोघरी जाऊन केले जाणारे सक्षम कौशल्य सर्वेक्षण कोणत्या शहरानं सुरू केलं आहे? प्रश्न कळालाय का तुम्हाला? की एक सर्वेक्षण आहे, त्या सर्वेक्षणाचं नाव आहे सक्षम कौशल्य. ते चालू केलेलं आहे कशासाठी? तर तरुणांच्या रोजगाराची क्षमता निश्चित करण्यासाठी, की कोण बेरोजगार आहे, कोण काम करत आहे, कुठे काम करत आहे, कशा प्रकारचं काम करत आहे, हे AIच्या मदतीने आपण काय करणार आहे? घरोघरी जाऊन काय करणार आहे? सर्वेक्षण करणार आहे. तर मग कोणत्या शहरानं चालू केलं हे? तर मुंबई शहरानं चालू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाला लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? कोणती कॅटेगरी होती ज्याच्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरस्कार मिळाला ते विचारलेलं आहे. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड, वर्ल्ड टीम ऑफ द इयर हा अवॉर्ड भेटलेला आहे. सगळ्यात जगातली वर्ल्ड टीम ऑफ द इयर. खूप मोठा पुरस्कार आहे आणि लक्षात राहून जातो हा, बरोबर. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न होता. आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला किती गुण भेटले ते तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण राष्ट्रीय घडामोडींवर तयार केलेला आहे. सो तुमच्या तयारीसाठी आणि तुमची तयारी कितपर्यंत आलेली आहे, कितपर्यंत तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत आहेत, हे तुम्हाला चेक करायचं असेल. तुमची तयारी कोणत्या स्पॉटला आहे, गुड मध्ये आहे, तुम्ही बेटर मध्ये आहात की बेस्ट मध्ये आहात, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर असेच माझ्यासोबत राहा. धन्यवाद.